सांगलीमध्ये आज एक भलताच प्रकार घडला। सांगलीतल्या प्रशासनानं आज प्रचंड तत्परता दाखवली। कशासाठी? कुत्रे पकडण्यासाठी। तसं सांगलीतल्या लोकांना भटक्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास आहेच, त्याच्या तक्रारीही लोकांनी केल्यात, पण प्रशासनच ते लक्ष काही देत नव्हतं। मग आता असं काय घडलं की अचानकपणे सांगलीचं प्रशासन कुत्र्यांच्या मागे धावायला लागलं? हा रिपोर्ट बघा, मग तुम्हालाही कारण कळेल। सांगलीच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये आज कुत्र्यांवर जणू संक्रांत आली। म्हणजे जिकडं बघेल तिकडं कुत्रे पकडण्याची गाठ आणि सगळीकडं कुत्र्यांचं केकाटणं सुरू होतं। पण हे असं होण्याला कारण आहेत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक, शिवव्याख्याते, ख्यातनाम मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी। काल रात्री इथे माळी गल्लीत सांगली येथे भिडे गुरुजींना मोकाट कुत्र्याने चावा घेतला होता। त्याच परिसरात पुन्हा सकाळपासून महापालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून मोहीम सुरू आहे। आत्ताही दुपारी 4 नंतर डॉग व्हॅन पथकाकडून ही ते मोकाट कुत्र्याला पकडण्यासाठी पथक आलेलं आहे। त्याचा शोध सुरू आहे परिसरात। सध्या मोकाट कुत्रं ते नेमकं कुठं आहे ज्याने भिडे गुरुजींना चावा घेतला होता, त्या भिडे गुरुजींबरोबरच यापूर्वी त्याने त्या मोकाट कुत्र्याने 4 जणांना चावा घेतला होता। त्यात एक लहान बालकाचाही समावेश आहे व इतर 2 व्यक्तींचा समावेश आहे। या माळी गल्ल्यात दुपारच्या परिसरात सुद्धा शुकशुकाट आहे आणि रात्रीसुद्धा इथं शुकशुकाट असतो आणि या परिसरात या घटना घडल्यानंतर महापालिका अलर्ट मोडवर आहे। महापालिकेने गंभीर दखल घेऊन त्या मोकाट कुत्र्याला शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। या ठिकाणी आता इथं पथक जोरदार पद्धतीने त्या मोकाट कुत्र्याचा शोध घेत आहे। खरं तर या बातमीचा बोभाटाही झाला नसता, पण दुसऱ्या दिवशी सकाळी भिडे गुरुजी आपला दैनंदिन फेरफटका मारत शहरात आले। गुरुजींच्या चालण्यात अवघडले पण होतं, चालतानाही गुरुजी अडखळत होते। तेव्हा कळलं गुरुजींच्या डाव्या पायाला कुत्र्याने चावा घेतला आणि कळा प्रशासनाला आल्या। एका कुत्र्यानं पायाला चावा घेतला, थोडंसं लागलेलं आहे गुरुजींच्या पायाला। लगेच प्राथमिक उपचार घेऊन त्यांना घरी डिस्चार्ज मिळालेला आहे आणि आज वेगवेगळ्या मीडियावर वेगवेगळ्या विषय गाजत आहे। त्याच्यावर हल्ला झाला, अमुक झाला, तमुक झाला, असं कोणत्याही प्रकारे घटना घडलेली नाही आहे। अगदी कमी स्वरूपात कुत्र्यानं चावा घेतलेला आहे, त्याच्यावर उपचार झालेला आहे आणि गुरुजी अतिशय सुखरूप आहेत। आज सकाळी व्यायाम केलेले आहेत आणि दैनंदिन रुटीन त्यांचं चाललेलं आहे। म्हणजे कुत्रं गुरुजींना चावलं आणि प्रशासन तातडीनं थांबलं। बरं, कुत्र्यांनी काही पहिल्यांदा चावा घेतलेला नाहीये। या आधीही सांगलीत अनेक हल्ले झाले, पण ना त्याच्या बातम्या झाल्या आणि ना प्रशासन हल्लं। आज जे इन्सिडेंट झालं, भिडे गुरुजींना जे कुत्रं चावलेलं आहे तेच माझ्या मुलाला गेले 6 महिन्यापूर्वी त्याच कुत्र्यांनी चावा घेतलेला होता आणि मी कामानिमित्त बाहेर असल्यामुळं मला वेळेवर येणं झालं नाही। पण गल्लीत आमच्या इथं असल्यामुळे सगळे शेजारी वगैरे तिने वेळेत दवाखान्यात घेऊन गेले। जर नाही गेले असते तर ते डोळा गेला असता मुलाचा। ॲक्च्युली ह्याला 6 महिन्यापूर्वी चावलेलं कुत्रं तेच भिडे गुरुजींना आपल्या चावलेलं होतं। वेळोवेळी आम्ही प्रशासनाला सांगूनसुद्धा ॲक्च्युली कसं आहे की 1 दिवसापुरती कारवाई करतात, तिथून पुढं आहे असा कारभार चाललेला असतो। एवढा ढिसाळ कारभारामुळं आज गुरुजींना कुत्रं चावलेलं आहे। त्याचवेळी ही उपाययोजना झाली असती तर हा इन्सिडेंट घडला नसता ॲक्च्युली। त्यामुळं आम्ही प्रशासनाला एकच सांगतो की बाबा इथून पुढं जरा काळजीपूर्वक सगळं करून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, एवढीच विनंती। चला, गुरुजींना चावा घेतल्यानं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त तरी झाला, पण अशा कारवाईसाठी प्रत्येक वेळी कुण्या बड्या व्यक्तीला कुत्रं चावूनच घ्यावं लागेल असं समजू नका, म्हणजे मिळवलं। शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली।